नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. तर आजचा व्हिडिओ जो आहे तर तो अक्षय तृतीयाला आपण काय सेवा करायची, अक्षय तृतीयाचं काय महत्व आहे, काय सेवा केल्याने आपल्याला काय फळ मिळतं, हेच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर अक्षय तृतीया हा सण जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी बरेच लोक बऱ्याच सेवा करतात. बऱ्याच घरांमध्ये बायका ज्या आहेत तर त्या बऱ्याच लक्ष्मी प्राप्तीसाठी, पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी बऱ्याच सेवा करत असतात. काही लोक नवीन वस्तू खरेदी करतात. या दिवशी बरेच लोक बऱ्याच म्हणजे नाही का सोनं खरेदी करणं, जागा खरेदी करणं, बरेच असे खरेदीचे व्यवहार जे असतात तर ते करत असतात. का तर आता कुठलीही सेवा जरी केली आपण तर ती न संपणारी असते. अक्षय म्हणजे न संपणार, कधीही न समाप्त होणार, यालाच अक्षय म्हणतात. त्याच्यामुळे या दिवशी सेवेला खूप महत्व मानलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या पण आपण काही सेवा करतो तर त्या खूप फळ देऊन जातं आणि त्या चिरकाळ आपल्या बरोबर राहतं. म्हणजे कायमस्वरूपी ते पुण्य जे आहे तर ते आपल्या बरोबर असतं. त्याच्यामुळे आजच्या दिवशी ज्या आपण काही सेवा करायच्या तर त्याचं महत्व खूप मानलं जातं. आणि या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करण्याला खूप महत्व मानलेलं आहे आणि पितरांच्या सेवेला सुद्धा महत्व दिलेलं आहे. त्याच्यामुळे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आपल्याला या दिवशी करायची, सेवा करायची आहे आणि पितरांची सुद्धा सेवा करायची आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आधी स्नान करायचं आहे. उंबरठ्यावर पाणी उठल्या उंबरठ्यावर पाणी मारायचे. जी पण काही आपली घराबाहेर निगेटिव्हिटी थांबलेली असते, आपले पित्र थांबलेले असतात तर ते कुठेतरी शांत होतात. त्याच्यामुळे आपण माठातलं पाणी उंबरठ्यावर मारायचं आहे, टाकायचं आहे. आणि दुसरं म्हणजे मग स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर तुम्हाला ज्या पण काही नित्य पूजा असतात, तुमच्या नित्यकर्म असतात ते करून घ्यायचंय आणि सूर्याला अर्घ्य द्यायचंय, तुळशीला पाणी द्यायचंय. त्याच्यानंतर उंबरठा पूजन करायचंय. उंबरठा पूजनला तुम्हाला गोमूत्र आणि हळदीचं लेपन तयार करून उंबरठा पूजन करायचंय. तुम्हाला दरवाजावर सुद्धा स्वस्ती काढायची आहे. आधी सकाळी उठल्या तर तुम्ही घर वगैरे स्वच्छ केलेलेच असतील. त्याच्यामुळे हे उंबरठा पूजन वगैरे झाल्यानंतर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर सगळं काम जेव्हा तुमचं आवरतंय, जे पण नित्य तुमची पूजा आहे तर ती आवरल्यानंतर देवघरात यायचंय. देवघरात आल्यानंतर शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि गोड साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे. दुपारी तर आपण पुरणाचा स्वयंपाक करतोच, पण उठल्या दिवा लावून आणि साखरेचा नैवेद्य ठेवला आणि पक्ष्यांना तुम्ही तांदळाचे दाणे ठेवू शकता. म्हणजे हे जे सकाळचे काम आहे तर ते तुम्हाला करायचे आहे. त्याच्यानंतर दुपारची सेवा जी आहे तर ती आपल्या पितरांसाठी आहे. तर ती पितरांसाठी सेवा जी आहे ना तर ती कोणती, तर तुम्हाला दुपारी पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे. पुरणाचा स्वयंपाकाचा नैवेद्य तुम्हाला पितरांना दाखवायचा आहे, आपल्या देवाला पण दाखवायचा आहे. दुपारी 12 वाजताच तुम्हाला पितरांची सेवा करायची आहे. 12 वाजता तुम्हाला गच्चीवर घास ठेवायचा, घास ठेवूनच म्हणतात, घास ठेवायचा आहे. तर तो आपल्या पितरांसाठी असतो. आणि फोटो असला तर फोटो घ्यायचा आहे, तो ठेवायचा आहे. आपल्याला आसन घ्यायचं आहे आणि दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला पितृसुक्तम म्हणायचं आहे. पितृसुक्तम म्हटल्याने आपल्या पितृंचा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि पितरांची सेवा केल्यावर सुद्धा आशीर्वाद आपल्या बरोबर राहतो. त्याच्यामुळे पितरांची सेवा करणं खूप महत्वाचे मानलेलं आहे अक्षय तृतीयाला. आणि अक्षय तृतीया पितरांच्या सेवेसाठीच असतो. त्याच्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा तुम्हाला 12 वाजताच करायची आहे. त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे आणि घास ठेवल्यानंतर देवाला पण नैवेद्य दाखवायचा आहे. मग ही दुपारची सेवा झाली. आणि संध्याकाळी काय सेवा करायची, तर संध्याकाळी म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठीच तुम्हाला ही सेवा करायची आहे. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी ची पूजा तुम्हाला करायची आहे. आणि पूजा मांडणी तुम्हाला दुसरीकडे करायची, म्हणजे चौरंगावर करायची आहे. तर या दिवशी श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी मातेच्या पूजेला जास्त महत्व दिलेलं आहे आणि पितरांच्या सेवेला सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यामुळे यांची विष्णूंची आणि महालक्ष्मीची पूजा करायची आहे. पूजा कशी मांडायची, तर तुम्हाला चौरंग घ्यायचंय. चौरंग ठेवायच्या आधी ती जागा जी आहे पूजा करायची ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर चौरंग ठेवायचंय. चौरंगावर नवीन वस्त्र टाकायचंय आणि भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो तुम्हाला ठेवायचा आहे. त्यांची पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीचा जर शिक्का असेल, मूर्ती असेल, ती सुद्धा तुम्हाला चौरंगावर ठेवायची आहे. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे गुळ खोबऱ्याचा, आणि महालक्ष्मीला पण तुम्ही साखरेचा, खडे साखरेचा नैवेद्य दाखवू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अक्षय कलश सुद्धा स्थापन करायचा आहे. तो तुम्ही सकाळी स्थापन केला तरी चालतो, संध्याकाळी स्थापन केला तरी चालतो. आणि चौरंगावर तुम्हाला श्रीयंत्र सुद्धा ठेवायचं आहे. श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन ही सेवा खूप महत्वाची मानली गेलेली आहे, महत्वाची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी. कुंकुमार्चन जर केलं तर लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मी आपल्या घरी स्थिर राहते. आणि ज्या घरात म्हणजे लक्ष्मी चंचल असते, ती आज आहे तर उद्या नाही, त्यामुळे ज्या घरात श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात लक्ष्मी वास करत असते, त्या घरात लक्ष्मी स्थिर राहते. त्याच्यामुळे तुम्हाला श्रीहरी विष्णूंची सुद्धा रोज सेवा करायची आहे. अक्षय तृतीयाला तर करतोच आपण, पण श्रीहरी विष्णूंची सुद्धा तुम्हाला सेवा रोज करायची आहे. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर राहते. श्रीयंत्राची पूजा करायची आहे, कुंकुमार्चन करायची. त्याच्यानंतर त्याला फूल, गजरा असेल तर गजरा वाहू शकता तुम्ही. रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे, मस्त छान महालक्ष्मीची आरती म्हणायची आहे. आणि मंगल कलश कसा स्थापन करायचा तर तो आपल्या चॅनलवर मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, तर तो नक्की जाऊन बघा. आणि पूजा पण कशी मांडायची, पूजा मांडणी कसं करायचंय काय, तर ते मी तुम्हाला व्हिडिओ शॉर्टमध्ये टाकणारच आहे. तर त्याच्यामुळे ते काही तुम्ही टेन्शन घेऊ नका, कशी पूजा मांडायची तर ते मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल. आणि महत्वाचं म्हणजे जरी तुम्ही अक्षय तृतीयाला बऱ्याच सेवा करतात, पण आपल्या गुरूंचं पण स्थान आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं असतं. त्याच्यामुळे स्वामींची जी पण काही नित्यसेवा आहे तर ती तुम्ही करू शकता. त्या दिवशी तुम्ही एक दिवशीय पारायण सुद्धा करू शकता. कारण की 24 तासातले 1 तास 2 तास ते परमेश्वरात दिल्याने आपले काय म्हणजे वेळ वाया जातो असं काही नाही, त्याचं फळ आपल्याला खूप मिळून जातं. आणि ह्या ज्या पण काही सेवा आहे तर त्या आपल्याला चिरकाळ आपल्या बरोबर राहतात. आणि या दिवशी पित्रांच्या नावाने आपण दान करू शकतो, अन्नदान करू शकतो. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, तुम्ही थंड पाण्याचा माठ दान करू शकता, गरजू व्यक्तींना द्या, जेणेकरून त्याचा वापर करतील आणि त्याचं पुण्य आपल्याला मिळेल. तुम्ही चप्पल दान करू शकता. ह्या सेवा, हे दान तुम्ही गरजू व्यक्तींना देऊ शकता. परत पित्रांसाठी बऱ्याच म्हणजे गोष्टी अशा आहेत का त्या दान केल्याने पित्रांचे आशीर्वाद आपल्या बरोबर राहतात. त्याच्यामुळे या दिवशी अवश्य दान करा. पक्ष्यांना पाणी द्या. या दिवशी आपण तर तसं रोजच द्यायला पाहिजे, पण पक्ष्यांना पाणी देणं म्हणजे अन्न देणं या दिवशी खूप फलदायी ठरतं. त्याच्यामुळे ह्या सेवा तुम्ही करणं गरजेचं आहे, कराव्याच असं मला वाटतं. या दिवशी तुम्ही जितकं नामस्मरण कराल तितकं आपल्या म्हणजे रोजच्या जीवनामध्ये जे पण काही समस्या असतात तर त्या नाहीशा होण्यास मदत होते. त्याच्यामुळे या दिवशी जेवढी पण सेवा करता येईल तेवढी तुम्ही करा. आणि आता मी हे सांगणार आहे का या दिवशी तुम्ही घरामध्ये काय खरेदी करून आणू शकता. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरेच लोक सोनं वगैरे घेतात, पण आता सोनं इतकं महाग झालंय तर ते घेणं शक्य नाही. त्याच्यामुळे ज्या गोष्टी म्हणजे आपण घेऊ तर त्या आपल्या घरामध्ये बरकती याच्यासाठी उपयुक्त पाहिजे अशाच वस्तू आपण घेत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला धने खरेदी करायचे. आणि या दिवशी तुम्ही म्हणजे श्रीयंत्र खरेदी करू शकता. जर तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही श्रीयंत्र सुद्धा खरेदी करू शकता. आणि कमळगट्ट्याच्या बिया ज्या असतात ना त्या सुद्धा तुम्ही या दिवशी आणू शकता. कारण की कमळगट्ट्याचे बी जे आहे ना तर ती महालक्ष्मीचं आसन आहे, तर ती महालक्ष्मीला प्रिय आहे. त्याच्यामुळे तुम्ही कमळगट्ट्याच्या बिया सुद्धा या दिवशी घरात आणू शकता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी तुम्ही मीठ सुद्धा खरेदी करायला पाहिजे. करायचंच आहे मीठ. काही नाही घेतलं तरी चालेल, पण या दिवशी मीठ हे आणायचं आहे. तर चला या सेवा तुम्ही नक्की करून बघा. याचं फळ अनंत काळ तुमच्या बरोबर राहणार आहे. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.